Okay. Good morning to all of you. I Professor B.S. Deshmukh, lecturer in Mechanical Engineering Department of Maratha Vidya Prasarak Samajas, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक. ओके. आपण सेकंड युनिट बघत आहोत थर्मल इंजिनिअरिंगचे, विच इज आयडियल गॅसेस. ओके. आयडियल गॅसेस बघत आहोत आपण. तर त्यामध्ये आपण थर्मोडायनेमिक प्रोसेस आपल्या बघत होतो. त्यामध्ये आपण थर्मोडायनेमिक प्रोसेस बघितल्या तर त्यात होते फर्स्ट आयसोबेरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस अँड पॉलिट्रॉपिक प्रोसेस. ओके. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव टू डिस्कस ऑन दी आयसोबेरिक प्रोसेस वेअर द प्रेशर्स रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द प्रोसेस. Also we have to see the PV and TS diagram of isobaric process. Then we have to calculate the PV-T relation, work done, change in internal energy, heat supplied to the gas, change in enthalpy, change in entropy. Okay. Now today we have to see the isocoric process. आज आपण आयसोकोरिक प्रोसेस बघणार आहोत. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये तुमचं प्रेशर काय राहतं, कॉन्स्टंट, तुमचं व्हॉल्यूम काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. आयसोबेरिक प्रोसेसमध्ये तुमचं प्रेशर कॉन्स्टंट असतं आणि आयसोकोरिक प्रोसेसमध्ये तुमचं काय कॉन्स्टंट राहणार आहे, तर तुमचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार आहे. ओके. जसं आपण मागच्या लेक्चरला बघितलं की ज्यामध्ये तुम्हाला एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट दाखवलेली आहे आणि ज्यामध्ये गॅस फिलअप करून त्याला हीट सप्लाय दिलेली आहे. ओके. परंतु पिस्टन अपवर्ड साईडला मूव्ह झाल्यामुळे ते काय ट्राय करतं की ते त्यामध्ये असणारं जे काय प्रेशर आहे ते कॉन्स्टंट ठेवण्याचा ट्राय करतं आणि त्याच्यामुळे पिस्टन काय होतं, बॉटम साईडकडून टॉप साईड काय होतं, मूव्ह होतो. ओके. त्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस आहे. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये काय सेम तुमची अरेंजमेंट आहे, पण जो काही गॅस हिटेड केलेला आहे तो एका इन्क्लोज्ड व्हेसलमध्ये केलेला आहे. म्हणजे इन्क्लोज्ड म्हणजे काय की अगोदरच्या केसमध्ये पिस्टन होता, ज्यामध्ये प्रेशर अप्लाइड, फोर्स अप्लाइड झाल्यामुळे गॅसचा पिस्टन अपवर्ड साईडला मूव्ह व्हायचा. पण ह्या केसमध्ये काय असणार आहे, फक्त सिलेंडर असणार आहे आणि सिलेंडर टॉप साईडने काय असणार आहे, त्या ठिकाणी क्लोज असणार आहे. असं एक्झाम्पल आपण घेतलं ज्यामध्ये पिस्टन अरेंजमेंट नाही आहे. व्हेन अ गॅस इज हिटेड इन अन एन्क्लोज्ड व्हेसल इट्स टेम्परेचर अँड प्रेशर इन्क्रीजेस सिन्स देअर इज नो चेंज इन इट्स व्हॉल्यूम. ओके. त्याच्यामुळे त्यामध्ये चेंज काय होऊ शकत नाही, त्याच्या व्हॉल्यूममध्ये चेंज होऊ शकत नाही. देअरफॉर नो वर्क डन बाय द गॅस, ऑल द हीट सप्लाइड इज स्टोर्ड विदिन द गॅस इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी. आणि त्यामुळे जी काय हीट्स आपण त्याला सप्लाइड करणारी ती सर्व हीट काय होणार आहे, त्या गॅसमध्ये काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. ती सर्व हीट त्या गॅसमध्ये काय होणार आहे, स्टोअर होणार आहे आणि गॅस एक्सपांड होणार नाही. आणि जी काय हीट त्या गॅसमध्ये स्टोअर होणार आहे ती कशाच्या स्वरूपात होणार आहे, बाय इन द फॉर्म ऑफ इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जीच्या स्वरूपामध्ये ती काय होणार आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी ती एनर्जी काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. ओके. नाव PV अँड TS डायग्राम. आता आपण बघणार आहोत PV TS डायग्राम. मी मागील लेक्चरला सांगितलं होतं की सेकंड चॅप्टरमधील जे काय PV TS डायग्राम आहे त्या खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ते बऱ्याच वेळेस एक्झामला विचारल्या जातात की प्रेशर व्हॉल्यूम रिलेशन काय आहे किंवा टेम्परेचर एन्ट्रॉपी रिलेशन काय आहे. ओके. तर फर्स्ट वी हॅव टू सी द PV डायग्राम. आता आपण PV डायग्राम बघणार आहोत. मागच्या केसमध्ये आयसोबेरिक प्रोसेसमध्ये तुमचं प्रेशर कॉन्स्टंट होतं, त्यामुळे ज्या लाईनने प्रोसेस दाखवलेली होती, लाईन 1 to 2, ती लाईन काय होती, तुमच्या ग्राफवरती प्रेशरची जी लाईन आहे त्या लाईनला परपेंडिक्युलर होती. परंतु ह्या केसमध्ये ग्राफवरती जी व्हॉल्यूमची लाईन आहे त्या व्हॉल्यूमच्या लाईनला तुमची जी प्रोसेसची लाईन आहे, प्रोसेस 1 to 2, ती लाईन काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. जी काय प्रोसेस आहे ती पॉईंट 1ला स्टार्ट होते आणि पॉईंट 2ला काय होते, एंड होते. पॉईंट 1ला स्टार्ट होते त्या ठिकाणी तुमचा व्हॉल्यूम असतो V1 आणि त्या ठिकाणी तुमचं प्रेशर असतं P2 PV डायग्रामवरती. आणि 2 पॉईंटला तुमचं व्हॉल्यूम असतो V2 आणि प्रेशर असतं P2. ओके. अशा पद्धतीची ही 1 to 2 लाईन आहे. परंतु या ठिकाणी काय कॉन्स्टंट आहे, तुमचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे, तुमचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे ती लाईन काय आहे, व्हॉल्यूम लाईनला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे जी काय V1 आणि V2 आहे ते काय झाले, V1 इज इक्वल टू V2 आहे. V1 इज इक्वल टू V2 आहे. ओके. परंतु तुमचं जे काय प्रेशर आहे ते P1पासून स्टार्ट होतं आणि इन्क्रीज होऊन P2ला एंड होतं. ओके. त्याच पद्धतीने तुमची TS टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्राम आहे. T1 to T2, T1 to T2, S1 to S2, T1 to T2 आणि S1 to S2. ओके. म्हणजे TS डायग्राममध्ये ज्या ठिकाणी प्रोसेस स्टार्ट होते तो पॉईंट असतो 1 आणि ज्या ठिकाणी प्रोसेस एंड होते तो पॉईंट असतो
T2. 1 पॉईंटला तुमचं टेम्परेचर असतं T1 आणि तुमचा एंट्रॉपी असतो S1, करेक्ट. आणि ज्या ठिकाणी प्रोसेस एंड होते त्या ठिकाणी तुमचं टेम्परेचर असतं T2 आणि तुमचा एंट्रॉपी काय असतो S2. काय असतं तुमचं एंट्रॉपी किती असतो S2 असतो. ओके. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस त्यावरती दाखवलेली आहेत. आता आपण बघणार आहोत PVT रिलेशन, म्हणजे मागच्या केसमध्ये पण आपण बघितलेलं होतं PVT रिलेशन. PVT रिलेशनमध्ये काय तर जनरल गॅस इक्वेशन आपण यूज करतो. तर जनरल गॅस इक्वेशन काय P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. आपल्याला माहिती आहे जनरल गॅस इक्वेशन काय P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. ओके. पण आपल्याला माहिती आहे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम काय राहतो व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. व्हॉल्यूम काय राहतो कॉन्स्टंट राहतो. देअरफॉर V1 इज इक्वल टू V2. देअरफॉर V1 इज इक्वल टू V2. व्हॉल्यूम काय आहे तुमचा V1 इज इक्वल टू V2 आणि त्या दोघांची व्हॅल्यू सेम असल्यामुळे जनरल गॅस इक्वेशनमधून व्हॉल्यूमची जी काय व्हॅल्यू आहे ती काय होऊन जाते कॅन्सल होऊन जाते. ओके. देअरफॉर V1 इज इक्वल टू V2 आणि ते व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे ते कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला जे काय जनरल इक्वेशन आहे ते कसं मिळतं तर दॅट इक्वेशन बिकम्स P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. जे काय इक्वेशन मिळतं आपल्याला विच इज P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. ओके. सेम केस आहे. सेकंड आहे वर्क डन आहे. ओके. आपण अगोदरच बघितलेलं आहे की जी काय आयसोकोरिक प्रोसेस आहे वेन गॅस इज हिटेड इन ॲन एन्क्लोज्ड व्हेसल इट्स टेम्परेचर अँड प्रेशर इन्क्रीजेस सिन्स देअर इज नो चेंज इन इट्स व्हॉल्यूम. देअर इज नो चेंज इन इट्स व्हॉल्यूम. देअरफॉर नो वर्क डन बाय द गॅस ॲट ऑल द heat supplied is stored within the gas in the form of internal energy. Therefore there is no any work done by the process. त्या प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं वर्क डन होत नाही. ओके. Therefore W12 is equal to integration 1 to 2 P dV is equal to P in bracket V2 minus V1 असं इक्वेशन मिळतं. बट व्हॉल्यूम V1 is equal to V2. Therefore it becomes cancel and we get the value 0. Therefore no any work done by the isocoric process. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा आयसोकोरिक प्रोसेस होत नाही. ओके. कोणत्या प्रकारचं वर्क डन होत नाही. नाव वी हॅव टू सी द चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतो डेल्टा U इज इक्वल टू U2 मायनस U1 U1 to 2 इज इक्वल टू MCV T2 मायनस T1. चेंज इन इंटरनल एनर्जी आयसोकोरिक प्रोसेस ही कशी कॅल्क्युलेट करू शकतो आपण MCV T2 मायनस T1. M मीन्स मास, CV मीन्स स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड टेम्परेचर T2 मायनस टेम्परेचर T1. या इक्वेशनद्वारे आपण चेंज इन इंटरनल एनर्जी काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट आहे हीट सप्लाय टू द गॅस. या सिस्टीमला जी काय हीट सप्लायड केली ती कशी कॅल्क्युलेट करणार आहे Q1 to 2 इज इक्वल टू MCV इन ब्रॅकेट T2 मायनस T1. MCV T2 मायनस T1. M इंडिकेट द मास, CV मीन स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड T2 मायनस T1. याद्वारे आपण हीट सप्लाय टू द गॅस काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. चेंज इन एन्थॅल्पी कशी कॅल्क्युलेट करणार आहे डेल्टा H इज इक्वल टू MCP इन ब्रॅकेट T2 मायनस T1. चेंज इन एन्थॅल्पी डेल्टा H इज इक्वल टू MCP इन ब्रॅकेट T2 मायनस T1. अगोदरच्या केसमध्ये CV होता तसं या केसमध्ये CP आहे स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ओके. And last, change in entropy. How to calculate change in entropy? S1 to 2 is equal to MCV log of E T2 upon T1. याद्वारे आपण काय करू शकतो चेंज इन एंट्रोपी काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. पुढे आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस आपण बघितलेली आहे की आयसोकोरिक प्रोसेस बघितली. ओके. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये तुमचं काय कॉन्स्टंट असतं तर तुमचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. त्याच पद्धतीनं जी काय आयसोथर्मल प्रोसेस आहे त्या आयसोथर्मल प्रोसेसमध्ये तुमचं काय कॉन्स्टंट असतं तर तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. इफ द टेम्परेचर ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द एक्सपान्शन ऑर कॉम्प्रेशन द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ आयसोथर्मल प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये तुमचं गॅसचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं एक्सपान्शन होत असतो किंवा कॉम्प्रेशन होत असतो त्या प्रोसेसला आपण म्हणतो आयसोथर्मल प्रोसेस. ओके. त्याचे फॉर्म्युलेशन किंवा रिलेशन बघण्या अगोदर आपण बघू त्याच्या PV अँड TS डायग्राम आपण बघणार आहे ज्या मी स्क्रीनवरती शेअर केलेलं आहे PV अँड TS डायग्राम. ओके. प्रोसेस 1ला स्टार्ट झाली आणि प्रोसेस 2ला एंड झाली. या केसमध्ये काय होतं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं पण तुमचं काय होतं
टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे तुमचं जे काय प्रेशर आहे ते प्रेशर काय होत असतं या प्रोसेसमध्ये रिड्यूस होत असतं. प्रेशर काय होत असतं, रिड्यूस होत असतं. बट व्हॉल्यूम गेट इन्क्रीजेस, तुमचा व्हॉल्यूम काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. फर्स्ट आपण बघणार आहोत पी व्ही डायग्रॅम. पी व्ही डायग्रॅम म्हणजे काय, 1 to 2. ओके, 1 पॉईंटला प्रोसेस स्टार्ट झाली आणि 2 पॉईंटला प्रोसेस काय झालेली आहे, एंड झालेली आहे. ओके, 1 पॉईंट आहे प्रोसेसचा, तिथं प्रेशर आहे P1 आणि व्हॉल्यूम आहे V1. आणि ज्या ठिकाणी प्रोसेस एंड झाली त्या 2 पॉईंटला तुमचं प्रेशर आहे P2 आणि व्हॉल्यूम आहे V2. ओके, परंतु ह्या केसमध्ये तुमचं प्रेशर रिड्यूस झाल्यामुळे जी काय लाईन आहे ती लाईन इन्क्लाईन दाखवलेली आहेत. ओके, यामध्ये तुमचं जे काय प्रेशर आहे विच रिड्यूस फ्रॉम P1 to P2, जे काय प्रेशर आहे ते रिड्यूस झालेलं आहे. कुठून, तर P1 पासून तर P2 काय झालेलं आहे, ग्राफवरती दाखवल्याप्रमाणे ते रिड्यूस झालेलं आहे. पण ह्या केसमध्ये तुमचं जे काय व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम V1 to V2. व्हॉल्यूम काय झालेला आहे तुमचा, इन्क्रीज झालेला आहे V1 पासून V2. ओके, नेक्स्ट आहे तुमचं टेम्परेचर एंट्रॉपी डायग्रॅम. जी काय टेम्परेचर एंट्रॉपी डायग्रॅम आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की टेम्परेचर काय राहिलेलं आहे त्या ठिकाणी, कॉन्स्टंट राहिलेलं आहे. टेम्परेचर काय आहे त्या ठिकाणी, कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे T1 पासून T2. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेस ती व्हॅल्यू कॉन्स्टंट असते तर ती काय असते, परपेंडिक्युलरच आहे. आता TS डायग्रॅममध्ये तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे जी काय प्रोसेसची लाईन आहे ती प्रोसेसची लाईन काय आहे, तर तुमच्या जी काय टेम्परेचरची लाईन आहे त्या टेम्परेचरच्या लाईनला ती लाईन काय आहे, तर ती लाईन त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. ती लाईन त्या ठिकाणी काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि तुमचं T1 = T2 अशी व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. एंट्रॉपी आहे तुमचा S1 to S2. एंट्रॉपी काय आहे तुमचा S1 to S2. जो काय एंट्रॉपी आहे तो इन्क्रीज झालेला आहे S1 पासून S2. ओके, आता आपण बघणार आहोत PVT रिलेशन. PVT रिलेशनमध्ये काय यूज करत असतो आपण, आता तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी आपण जनरल गॅस इक्वेशन त्या ठिकाणी काय करत असतो, यूज करत असतो. PVT रिलेशनमध्ये काय करत असतो, जनरल गॅस इक्वेशन काय करत असतो, यूज करत असतो. जनरल गॅस इक्वेशन आहे P1 V1/T1 = P2 V2/T2. हे जनरल गॅस इक्वेशन आपण यूज करतो. पण ह्या केसमध्ये आपलं काय आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे प्रोसेसमधील जे काय टेम्परेचर T1 आहे = T2. तो टेम्परेचर काय मिळतं आपल्याला, T2 मिळतो. आणि आपल्याला जे काही इक्वेशन मिळतं P1 V1 = P2 V2, देअरफॉर PV = कॉन्स्टंट, हे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. पुढे आहे आपण कॅल्क्युलेट करतो वर्क डन बाय द गॅस. वर्क डन बाय द गॅस W1/2 = P1 V1 log of P P1/P2. P1/P2 हे इक्वेशन आपल्याला मिळतं. चेंज इन इंटरनल एनर्जी, या ठिकाणी तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्यामुळे काय झालं, टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे जी काही चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करत असतो. ΔU = U2 - E1. आणि आपण U कसा कॅल्क्युलेट करतो, तर आपण कॅल्क्युलेट करत असतो mCV T2 - T1. पण ह्या केसमध्ये T1 = T2 असल्यामुळे ती व्हॅल्यू 0 होते. त्यामुळे चेंज इन इंटरनलचं जे काय फायनल व्हॅल्यू आहे किंवा फायनल रिझल्ट आहे तो तुम्हाला 0 मिळतो. आणि त्याप्रकारे या प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारची इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होत नाही, हे आपल्याला या ठिकाणून लक्षात येतं. ओके, त्यानंतर आहे हीट सप्लाइड Q1 to 2 = mRT1 log of P1/P2. ह्या इक्वेशनद्वारे आपण काय करतो, हीट सप्लाइड काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. आणि फायनली आहे चेंज इन एन्थॅल्पी ΔH = H2 - H1 mCp (T2 - T1). ΔH = 0, therefore H2 - H1 = 0, therefore चेंज इन एन्थॅल्पी H1 = H2. हे इक्वेशन आपल्याला मिळतं. आणि फायनली चेंज इन एंट्रॉपी S1 to 2 = mR log of P1/P2. mR log of P1/P2 हे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हे आयसोथर्मल प्रोसेस